हे चिली पनीर पहा, दिसतंय ना अगदी रेस्टॉरंटसारखं. बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट. दिसायला तर सुंदर दिसतच आहे, खायला त्याहूनही भन्नाट होतं. चला तर सोनल्स रेसिपीजमध्ये आज आपण रेस्टॉरंट स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं चिली पनीर घरच्या घरी करणार आहोत. हे चिली पनीर करायला अगदी सोपं आहे आणि घरच्या घरी आपण करू शकतो, तेही घरच्या साहित्यामध्ये. आता पनीर पण तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही, तुम्ही घरी पण पनीर तयार करू शकता. हे जे मी पनीर आणलं आहे हे तर मी बाहेरूनच आणलं आहे, पण मी घरी पण पनीर तयार करते. जर तुम्हाला ती प्रोसेस पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की तुमच्यासाठी त्याची रेसिपी घेऊन येईल. चला तर आजच्या आपल्या या रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर या रेसिपीला सुरुवात करूया. चिली पनीर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर. तर इथे मी 300 ग्राम एवढं पनीर घेतलेलं आहे. आता पनीरची क्वांटिटी आपल्याला थोडीशी ते जास्तच घ्यायची आहे. तर इथे 300 ते 400 ग्राम तुम्ही पनीर घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये मीठ आणि मिरे पावडरने आपल्याला हे थोडंसं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनटं याला आपण मॅरिनेट करून घेऊ. असं या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला याला असं टॉस करून घ्यायचं आहे. कारण जर आपण हाताने पनीरला मिक्स करायला गेलो तर पनीर तुटण्याची शक्यता असते, म्हणून या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे टॉस. इथे 5 मिनटं झालेली आहे आणि आता आपल्याला याला पिठामध्ये घोळवायचं आहे. तर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तर थोडंसं कॉर्नफ्लोअर घेऊन घेऊ, 2 टेबलस्पून, आणि हे सगळं या पनीरला लावून घेऊ. हे कॉर्नफ्लोअर पनीरला लावताना अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे. आणि परत 5 मिनटाने आपल्याला परत 1 ते 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घालून ते पण परत लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला थोडीशी याची जाड लेअर लावून घ्यायची आहे, कारण आपण कुठलं पाणी वगैरे यामध्ये घालणार नाही आहे. त्याच्यामुळे हे जे आहे ते या पनीरला चिटकलं पाहिजे आणि त्याचं एक छानसं कोटिंग झालं पाहिजे. हे कोटिंग जर झाल्यानंतर आपले जे पनीर आहे ते छान क्रिस्पी होतील. म्हणून असे 3 ते 4 चमचे आपल्याला इथे कॉर्नफ्लोअर लावायचं आहे, पण ते 2 बॅचेसमध्ये लावून घ्यायचं. त्यानंतर हे बघा, हलक्या हाताने मी याला थोडंसं मिक्स करून घेत आहे. आता हे पनीर आपल्याला लगेच तळून घ्यायचं आहे. तर मी बाजूला इथे तेल तापायला ठेवलं आणि यामध्ये आपण हे पनीर सोडून घेऊ आणि छान थोडे लाईट गोल्डन होतपर्यंत तळून घेऊ. पनीर तळताना तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पनीर टाकून झाल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरती आपल्याला हे पनीर छान तळून घ्यायचे आहे. हे बघा, पनीरला किती छान लाईट गोल्डन असा मस्त रंग आलेला आहे. बस आपले पनीर झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे पनीर मी तळून घेते. मी या पद्धतीने सगळे पनीर तळून घेतले. आता हे तळलेलं जे तेल आहे ते मी घेतलं आहे एका पॅनमध्ये, दुसऱ्या पॅनमध्ये. तर त्यापैकी आपल्याला 2 टेबलस्पून इथे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आलं, लसूण आणि मिरची घालायची आहे. तर मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या. त्यानंतर 1 इंच आलं पण करून घेतलं छान बारीक. हे आपण फक्त 30 सेकंद परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या हिरव्या मिरच्या आहेत, तर मी इथे 2 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या, त्या पण घालून घेऊ. सोबत 2 मोठे कांदे घातलेले आहेत, ते पण फक्त त्याचे जे पाकळ्या आहेत, मोठ्या मोठ्या ज्या पाकळ्या असतात त्या करून घेतलेल्या आहे आणि त्या यामध्ये आपल्याला घालायच्या आहे. हे आपण मोठ्या गॅसवरती 1 मिनिट परतवून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 शिमला मिरची अशी मोठी कट करून घेतली आहे क्यूब्समध्ये, ही पण यामध्ये घालू आणि ही पण आपल्याला अगदी हाय फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. इथे गॅस कमी करायचा नाही, नाहीतर ही जी कांदा आहे किंवा शिमला मिरची आहे ती अगदी सॉफ्ट होते. आपल्याला याचा क्रंच राहू द्यायचा आहे, म्हणून फक्त 1 मिनिट हाय फ्लेमवर याला परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये सगळे सॉसेस आपण घालून घेऊ. तर मी इथे डार्क सोया सॉस घेतला आहे
तो 1 टेबलस्पून घालून घेतला। या भाज्यांमध्ये मीठ टाकायचं राहिलं तर मी अगदी पाव चमचा मीठ थोडंसं घालून घेतलं। या सॉसमध्ये वगैरे पण मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ बेताने घाला। त्यानंतर 1 टेबलस्पून आपण व्हिनेगर घेतलं। त्यानंतर आपल्याला यामध्ये चिली सॉस घालायचं आहे, तर मी हे चिंग्सचं चिली सॉस यामध्ये 1 टेबलस्पून घालत आहे। 1 टेबलस्पून यामध्ये आपण टोमॅटो केचप घालून घेऊ। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ। हाय फ्लेमवर आपल्याला याला 30 सेकंद परत छान परतवून घ्यायचे आहे। आता मी एका वाटीमध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलं आणि त्यामध्ये 3-4 टेबलस्पून पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं। पाण्याची क्वांटिटी आपल्याला बऱ्यापैकी घ्यायची आहे, भरपूर यामध्ये पाणी घालायचं आणि हे छान मिक्स करून हे सगळं बॅटर किंवा ही जी सगळी स्लरी आहे यामध्ये घालून घ्यायची आहे। मी एकदाच पूर्ण न घालता थोडीशी घातली, परत मिक्स करून घेऊ। परत 3-4 टेबलस्पून घालू। सुरुवातीला मी 3-4 टेबलस्पून घातलं, त्यानंतर परत थोडंसं 3-4 टेबलस्पून घालून परतवून घेऊ। याचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे। हे बघा, मला इतपत ग्रेव्ही पाहिजे आहे, इतकी ग्रेव्ही मला सफिशियंट आहे। आता आपण जे तळलेले पनीर आहे ते पण यामध्ये घालून घेऊ आणि आपल्याला हे 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघितलं, जेव्हा आपण घरामध्ये कुठलेही चायनीज पदार्थ करतो तर अजिनोमोटो किंवा कुठलंही फ्लेवरिंग एजंट किंवा फ्लेवरिंग पावडर असं काहीच वापरत नाही। म्हणजेच हे जे पदार्थ आहे ते हेल्दी या पद्धतीने तयार होतात। म्हणून शक्यतो हे सगळे पदार्थ घरीच करण्याचा प्रयत्न करा आणि रेसिपीज जर पाहिजे असेल तर सोनल्स रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि नवीन जर तुम्हाला काही रेसिपीज करायची असेल आणि तुमचं काही रेकमेंडेशन्स असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ते सगळ्या रेसिपीज तुमच्याशी नक्की शेअर करेल। आणि हो, इथे आपलं चिली पनीर पण झालं आहे, पण मला थोडंसं स्पायसी अजून पाहिजे होतं आणि चिली पनीर आहे म्हटल्यानंतर थोडा स्पाइस अजून पाहिजे, तर मी परत 1 टेबलस्पून यामध्ये चिली सॉस घालून हे छान मिक्स करून घेतलं आणि आपले हे रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर तयार आहे। आता हे सर्व करू आणि वरून मस्त कांद्याच्या पातने गार्निशिंग करून घ्यायचं आहे। आता माझ्याकडे कांद्याची पात नव्हती तर मी इथे थोडीशी कोथिंबीर घालून छान गार्निशिंग करून घेतलेलं आहे आणि हे आपले रेस्टॉरंट स्टाईल चिली पनीर घरच्या घरी बनवलेले खाण्यासाठी तयार आहे। चला तर आता ताव मारूया। आता मी तर खाऊ शकेल, पण तुम्हाला हे घरी बनवावं लागेल आणि मग खावं लागेल। तर वाट कसली बघताय, नक्की घरी करून बघा। रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये छान सांगितलेली आहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।